येऊ सर? हो ये ये ये, हे बघ, हे पण मस्त काहीतरी लकी न्यूज असेल. बोल काय? सर नोटीस आली. नोटिस? नोटीस? लेकिन अब तुम्हें मेरे नोटिस का जवाब देना ही पड़ेगा. कोणासाठी? गुरु सरांसाठी. हाँ जातो. चला. आल्या गेल्याची, भूता खेताची, चोर चांदळाची, कुत्र्या मांजराची कोणाची दृष्ट लागली असेल तर ते निघून जाऊ दे रे बा. आई आज हे दृष्ट वगैरे का? का बरं? माझ्या सुनबाईला त्या कामाला कोणाची नजर नको लागू दे ना म्हणून दृष्ट काढली. आई नमस्कार करते. काय वेळ राहू दे ना. बाबा सुखी रहा सुनबाई. सुनबाई सगळं छान होऊ दे. तुझ्या कामाची आणखी भरभराट होऊ दे. राधिका आजवर तू सगळ्यांना सांभाळलंस, गुरुला सावरलंस, यापुढेही सावरशील माझी खात्री आहे. सुनबाई खरं तर आम्ही खूप नशिबान आहोत. तुझ्यासारखे हुशार कर्तबगार सून आम्हाला मिळाली. नशिबाचं काय बाबा? आई आता काही बोलायचं नाही बरं. बस जो मला काम करू लाग बरं. घरचं बघायला मी आहे ना. तू आता मागे वळून पाहायचं नाही बरं. पुढे 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 जात जायचं. कसं असतं सुनबाई, कधी कधी माणसाला आपल्यातले गुण हुशारी कळत नाही. पण आता तुला तुझ्यातील गुण हुशारी कळली आहे. खूप पुढे जा, खूप मोठी हो. आणि हा महत्वाचं म्हणजे आता पुढे येणारी कुठलीही संधी सोडू नकोस. हो ना. आणि गुरुची तर तुला सारखी सोबत राहीलच ना. चांगली सोबत आहे त्याची तुला. खूप कौतुक आहे बरं त्याला तुझं. आई बाबांपासून हे सगळं लपवून ठेवणं नाही शक्य मला. काय करू? सांगू का यांना? बाबा एक मिनिट. बोल रे जगदीश. काय? हा तारीख ठरली का? हो तू काळजी करू नकोस. हा मी बघतो. हो हो ठर. आलं जगदीशचा फोन. तिकडलं काम अडकलंय. कोर्टाची तारीख ठरली आहे. हो का? मग आता आता काय, ताबडतोब निघावं लागेल आपल्याला नागपूर. गुरु आला की त्याला कळवा आणि लगेच तयारीला लागेल. आई आणि बाबा आधीच त्यांच्या गडबडीत आहेत. त्यांना उगीच माझं टेन्शन नको. ही माझी लढाई आहे, मलाच लढावी लागेल. काय कोणाची नोटीस आहे? कशासाठी आहे? काही महत्वाचं नाही ते असंच. अरे बोल ना. अरे नाही असेल काहीतरी क्लायंटची. ते सोड ना. ते मी काय विचारत होतो तुला. हा ते आपल्या बाणेरच्या क्लायंटचं काय झालं? त्यांचं काही आला का रिस्पॉन्स? गुरु हे सगळं मी तुला नंतर सांगणार. आधी मला सांग काय टेन्शन आहे तुला? मला काहीच व्यवस्थित दिसत नाही. तू टेन्शन मध्ये आहेस. ही काही नोटीस येते अचानक. कोणाची नोटीस आहे? कशासाठी आहे? अरे ती कपूर सरांनी नोटीस पाठवली मी सिंगापूरला गेल्याबद्दल. काय? तू सिंगापूरला गेला होतास कामासाठी, मग ते कशाला नाराज झाले? आणि गुरु तू खरंच कामासाठीच गेला होतास ना रे सिंगापूरला? कामासाठीच गेलो होतो. कामासाठी गेलो होतो आणि अरे मी म्हणजे क्लायंटला भेटण्यासाठी कामासाठी म्हणून गेलो होतो. आणि इथे कुणाच ठाऊक कुठल्या मूर्खानं माझ्या बाबांच्या डोक्यात घातलं की राधिकाला सुद्धा पाठवा तिकडे. बाबांनी स्वतः पैसे खर्च करून राधिकाला पाठवलं तिकडे मला सरप्राईज द्यायला. आणि ही सुद्धा आली सिंगापूरला. आल्यानंतर आलीच होती ना इकडे गिफ्ट द्यायला. तुम्हीच नाही का सगळ्यांनी घेतले वाटून सगळे छान छान गिफ्ट. आणि आता त्यामुळे प्रॉब्लेम काय झालाय आनंद? इथे वाटतंय सगळ्यांना की राधिका सुद्धा माझ्याच बरोबर आली होती. आणि कुणाच्या पैशानं? ऑफिसच्या पैशानं. म्हणून कपूर सरांनी नोटीस पाठवली मला. आता सांग काय करायचं? अरे बापरे.
तो मेरी वजह से सब प्रॉब्लम हो गया. तू काळजी करू नकोस, मी सांगतो त्यांना, बोलतो मी त्यांच्याशी. अरे अरे, नाही नाही आनंद, राहू दे. तू कशाला पडतो याच्यामध्ये? राहू दे, मी बघतो त्याचं अरे काय. काही पडत पिडत नाही, तू असं हे टेन्शन घेऊ नकोस, मी बोलतो त्यांच्याशी. आय एम शुअर ही विल अंडरस्टँड. मी जातो, आनंद, बोलतो अरे आता आनंद, त्यांच्याशी. अरे आनंद, ऐक ना यार. नाही, मला वाटलं की ते समजणार म्हणून मी हे तुला सांगतो. सॉरी सर, सॉरी रघु, जरा बघून येत जा ना. सॉरी सर. हा, काय? आनंद सरांना बोलवलं होतं सर. कोणी? कपूर सरांनी. अच्छा, कपूर सरांनी बोलवलंय. हो, चल येतो मी. हो, सर, लागलं नाही सर. अरे चल ना, ठीक आहे आता. आनंद आनंद, ऐक ना. सर, आपने मुझे याद किया. अरे हाँ आनंद, आओ बैठो. थैंक यू सर. मिस्टर आनंद, हाँ सर, मेरे जहन में एक बात आ रही है. बोलिए ना सर. वही जो तुमने बताया था कि राधिका भाभी के बिजनेस का नाम नई कंपनी में रजिस्टर्ड हो गया है और प्रोडक्ट रिपोर्ट भी अच्छी आई है. हाँ सर, उसका क्या? तो मैं सोच रहा था कि हमारी कंपनी में जो मसाले लगते हैं क्यों ना उसका ऑर्डर राधिका भाभी को दे दिया जाए. सर ये तो बहुत बढ़िया बात है सर. बड़ा नेक ख्याल है आपका सर. मुझे पता था कि तुम्हें यह जानकर खुशी होगी. एक काम करो, हाँ राधिका भाभी को फोन लगाओ. हाँ. और उन्हें ऑफिस में बुलाओ. हाँ सर, मैं अभी उनको आज अभी बुलाता हूँ मैं. सर मैं फोन करता हूँ सर, बाहर जाके उनको अभी बुला लेता हूँ मैं. सुषमा, कुठे आहेत त्या सगळ्या? कमळा, चंद्रा मावशी, शांता मावशी, काय झालं ताई? कुठे गेल्या सगळ्या बायका? आहेत ना सगळेजण इथेच आहेत. मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. राधिका प्रोडक्टची दखल मार्केटमध्ये घेतली गेली. आता आपण फक्त लोकांपर्यंतच नाही तर मार्केट मधल्या व्यापाऱ्यांपर्यंतही पोहोचलोय. काय सांगता ताई? ताई, ही तर आपल्यासाठी आनंदाचीच बातमी आहे. हो ना, हे पेढे घ्या, देवासमोर ठेवा आणि नंतर सगळ्यांना वाटा. हा, हो ताई. राधिका ताई, मी अशाच पुढे जा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच. कामाची काही काळजी करू नका. मागे मागे काऊ बरोबर राहायचं. मेहनत काय मी एकटी करून राहिले का? तुम्ही सगळ्या जणी आहात म्हणून तर आजचा दिवस पाहून राहिलो ना आपण. राधिका ताई, तुम्ही तयारी दाखवली म्हणून आपलं दुकान झालं. ताई, आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणून आम्हाला मान आहे, रोजगार आहे. तुमचे उपकार कसे फेडायचे ताई? अशी उपकाराची भाषा बोलायची नाही. या सगळ्यांनी एकमेकींना धरून राहायचं. खूप मेहनत घ्यायची, कष्ट करायचे. आपल्याला मोठं काम करून दाखवायचे.